शेवगा तोडायचा दररोजचा मान कंबर जाम आणि व्यापाराच्या गळ्यात घालायचा तो 20 रुपये देतो आपल्याला. आणि जर मी 50 किलो घेऊन बसलो तर 200 किलो पैसे कमवतो. बरोबर आहे ना. तुम्ही एकाकडे एक काढा म्हणजे काय माहिती का माझी विक्री वस्तू माझ्या हातात राहणार. कारण का विनाकारण याला खाद्य पोचवण्यापेक्षा इथं माझा पांघरचा द्राक्ष तर मला एक तरी ठेवा ना. एक काढा एक ठेवा. एक काढा एक ठेवा. ते 2 काढा एक ठेवा. असं कधी करून करा ना. एक शेवगा राहू दे ना. तुम्हाला अंदाज आहे तुम्ही किती हाता विकता तेवढा शेवगा ठेवा. तेच पद्धतीने करणार. तसंच करा. कारण एकदा आणि ह्याच्यातली ना मजबूत झाडं ठेवायची. शेंग खाणार शेंग खालीच नाही खाणार. खाणारच नाही. त्या दिवशी मी टेंभुर्णीला गेलो होतो तो पण बोलला जेवताना. पण ते शेंग खावतच नाही. आपली शेंग खाली ना. आता आमच्याकडे पुण्यात 500 रुपयाची प्लेट असते. आरतीवर चाललाय. कारण असे ना की मध्ये तरी ढगाळ वातावरण पाऊस झाला आणि यावेळी सगळे बारलीच निघाले. बाजारात जर आवकच नाही तर महाग होणारच. त्याची भाजी पण विकतात नाही वेळ नाही. वेळ नाही म्हणजे ना इथं तुझ्या अजून